तरी आमू हे झाले रे, पहिले एवढे नव्हते ना. हां काम जोरात आहे. आम्ही लास्ट टाइम दिवाळीमध्ये काय करतो कोणास ठाऊक, एवढी का घाई आहे त्याला. कुणा उलटीचा त्रास असेल तर गोळी घेऊन प्रवास करा इकडे, कारण असे SS रस्ते आहेत म्हणून. आणि काय हा ब्रिज फुटपर्यंत आला, पहिला ब्रिज पाठी होता, हा ब्रिज फुटपर्यंत आला बघा, म्हणून इकडे खूप ट्रॅफिक होते बघा. पण रस्ता चांगला नो डाऊट, पण तरी पण सपाट नाही आहे, वर खाली आपली हो काय टर्न आहे बघा ना, एक नंबर टर्न आहे बघा, मस्त हिरवगार झालं बघा ना. पावसाचं चुंबेश्वर असतं नो डाऊट. बायकोची इच्छा पूर्ण कराल तर खुश राहाल. टनलच्या इकडेच असतं जरा खराब. फायनली आपली पोहा धावत आलेली आहे, फायनली भेटलेली आहे. फायनली तर कुकी पण आली माझी, ती कुकी पण आली. सुप्रभात म्हणलं, सुप्रभात फ्रॉम लांजा. आज तारीख आहे 28 डिसेंबर. वाजलेत ऑलमोस्ट सकाळचे 8:30. फायनली आपली जी ड्रीम राईड होती कोकण कोस्टलची, बरेच वर्षांनी आपण ज्याचा विचार करत होतो, आपण स्वप्न पाहत होतो, तर फायनली आज पूर्ण झालेली आहे. फायनली आपली जी ड्रीम राईड होती कोकण कोस्टलची, बरेच वर्षांनी आपण ज्याचा विचार करत होतो, आपण स्वप्न पाहत होतो, तर फायनली आज पूर्ण झालेले आहे. आपण आज चालू बॅक टू मुंबई. गेल्या शनिवारी आपण राईड स्टार्ट केली होती फ्रॉम मुंबई, आणि ह्या शनिवारी आपण राईड एंड करतोय टू मुंबई ऑनली. आता आपण काय करू, टाइम वेस्ट न करता आपला मोटो सेटमध्ये भेटू आणि पुढे आपल्या मग गप्पा सुरू करू. आम्ही ऑल सेट आणि गाडी ऑल सेट. याची घालते कळत नाही माझी बेबी डॉल, हे बघा रेडी. चला माझी स्वप्न सुंदरी ऑल सेट. चला आणि बाय बाय लांजा, बाय बाय घर. भेटू आपण लवकरच. चला आपली गाडी आपण स्टार्ट केलेली आहे. चला मग आपण निघूया. चावी घरची यांच्याकडे होती, आपण परत त्यांनाच देऊ, कारण भाडुत्री आले ना की त्यांना चावी लागेल त्यासाठी. चलो बाय बाय लांजा. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. हर हर महादेव. जय माता दी. ओम नमः शिवाय. पांढरंग. चला मंडळी, आपण आलेलोच बाहेर, म्हणजे हायवेला नाही, हायवेतून पुढे लागेलच. इकडून आपण एंटर करत होतो. काल आपण इकडून आलो आणि आज लगेच आपण इकडून निघतोय. क्या बात आहे. फायनली आम्ही आज 8 दिवसानंतर आपल्या बाबूला भेटणार आहे, माझ्या आईला भेटणार आहे. चला तर आपण आता हायवेला आलेलो आहेत. तुम्हाला थोडंफार आपला हायवे दाखवतो. जोरात कामं सुरू आहेत, असं म्हणतात मंथ ऑफ मेपर्यंत हा ब्रिज कम्प्लीट व्हायला पाहिजे. झाला तर वेल अँड गुड. जोरात कामं सुरू आहे आपल्या या हायवेची, या ब्रिजची, जो आयडियली किती वर्षातून बंद होता, फायनली सुरू झाला आहे. आणि इकडे आपलं ST आगार लांजाचं. ते म्हणतं आगार. तर मंडळी आपण आज आलो बॅक टू मुंबई. ना तर आपण मुंबई गोवा हायवेज करणार आहे, पण आपण देवरुखचा बायपास घेणार आहे. पण आपण देवरुखचा बायपास करत जाणार संगमेश्वरला, कारण तो मधला रस्ता खूप खराब आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे, कारण लास्ट टाइम मी गेलो होतो मधला रस्त्याने ना, तर शूट मी करून दाखवलं होतं. पण आता प्रॉब्लेम असा नाही की आपण सामान एवढं आहे ना, तर टॉप बॉक्स पण फुल झालं आहे, आपलं सॅडल बॅग पण फुल झालेली आहे. कारण आपण ऑलमोस्ट 10,000ची फक्त झाली शॉपिंग, साडी बिडी सर्व. त्याच्यामुळे सामान वाढलं आहे आपलं. नेक्स्ट टाईम आम्हाला बोललो आहे मी, शॉपिंग बंद, फक्त फिरायचं आणि यायचं. कारण सामान जागा नाही, पैशाचा सवाल नाही, सामान जागा नाही, लफडा ते आहे. का बाय नऊवाले हे उलटे काय तर कळत नाही मला. हे बघ आयला हा पण उलटे आला. आणि उलटे कशाला येतात तर काय, हा बघ हा पण सर्व उलटे येतात का, पुढे ट्रॅफिक लागलं असेल म्हणूनच. बघा त्याला फुल ट्रॅफिक लागलं तर उलटे येतात चायला. हां तर बघा ही असं लांजाची परिस्थिती आहे. हे बघा इकडे पूर्णपणे ब्रिज तरी आमू हे झाले रे, पहिले एवढे नव्हते ना. हां काम जोरात आहे. आम्ही लास्ट टाइम दिवाळीमध्ये आलो होतो ना, हे पोल बिल काही नव्हते. आता बघा ओ हो क्या बात आहे. होईल मेपर्यंत आरामात काम होईल वाटतं, सिरियसली असं वाटतंय. सही रे पोल उभे राहिले, क्या बात आहे. कारण मी जेव्हा चिपळूणला पण सेम असेच काम उभे आहेत. आता चिपळूणला पण, पाळीला पण, सर्वकडे ब्रिजची कामं सुरू आहेत ना अशी. हे बघा हो क्या बात. सुपार लवकर अरे बाबा
म्हणजे काय आपले हे रस्ते जरी काय ह्या ब्रिजचा आपल्याला फायदा नाही आहे, कारण आपल्याला खालून जायचं आहे, पण हे रस्ते तरी तोपर्यंत सुधारतील त्यासाठी, आणि काय नाही. हो पोल बकवडे झाले आहेत. हां पुढपर्यंत ॲक्च्युली आपण पाठवून आलो होतो ना. मी तुम्हाला आता प्रॉपर तुम्हाला मी पाहायला दाखवणार आहे आपला लांजेचे हायवेचा रस्ता. हा बघा फूड पण झालं यार, काम सॉलिड सुपर जोरामध्ये. हां आपल्याला हा राईट मारायचा आहे आपण, कारण की आपण जातो देवरुख साकारपा मार्ग. हा बघा हा पोल इथपर्यंत झालेला आहे एवढा. पण ऑफकोर्स रत्नागिरी कोल्हापूर काम सुरू होतं, आता कितपत झालं आहे ते माहिती नाही, पण तुम्हाला पुढे पाहायला मिळणार. ऑफकोर्स तोपर्यंत अजून असं काम झालं असेल, कारण मी हा व्हिडिओ एंडिंगचा आहे, म्हणजे हा जॅन एंडला तुम्हाला पाहायला मिळणार त्यासाठी. आणि मी शूट करतो आहे डिसेंबर 28ला म्हणून ते, कारण आपण मुंबईला गेल्यावर आपण सर्व आपलं एक एक एडिट करून टाकतो त्यासाठी. तसं मी इथं प्रॉपर रील टाकीनच, मग रील मी आधी टाकून देतो घरी गेल्या गेल्या इंस्टाग्रामवर. तर मला इंस्टाग्रामवर नक्कीच फॉलो करा विसरू नका. sandy_वीर माझा ID आहे. तिकडे आपले अपडेट्स वगैरे स्टोरी वगैरे चालू असतातच, आपले राईडचे म्हणा कुठचेही सर्व असतात तिकडे. काय सुंदर वाटतं बघा. आपण थोडं अजून लवकर निघालो असतो ना, लाईक 7 वाजता वगैरे, अजून छान पाहायला मिळालं असतं. पण मॅडम झोपा पूर्ण होत नाही. तर मी विचार केला होता आरामात निघू म्हणून, कारण असं आपलं यायचं मुंबईला ना, आरामात 10-11ला पोहोचू, 10-11ला पोहोचणार लवकरच पोहोचू, पण 7-8मध्ये आरामात पोहोचू आपण फॉर शुअर. आणि आपल्या घरी जायचं पण टेन्शन नाही. तर आता अजून गोष्ट मंडळी, मी एकच ब्लॉग बनवीन लांजा टू मुंबईचा प्रवासाचा. नेहमी मी 2 ते 3 तरी करतो अपडेटसाठी, पण हा अपडेट तुम्ही असं म्हणता नाही ना, कारण माझे हा ब्लॉग खूप लेट येणार, त्यासाठी एकच करेन मी. आपल्या मध्ये तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला दाखवत राहीन फॉर शुअर. जर तुम्ही कोर्ले फाटाला आत येतात ना, तर काय काय ठिकाणी असे पॅचेस वगैरे खराब मिळतील तुम्हाला. काय ठिकाणी बघा इकडे असे मध्ये इकडे पण पॅचेस खराब आहेत. हे जर सुचवलं ना तर एक नंबर असता होईल संगमेश्वरला बाहेर पडायला. हे बघा पुढे पण आहे हे बघा. तर मंडळी इकडून आता आपला तो लेफ्ट आलेला आहे कोर्ले फाटा रोड, जो आपण स्ट्रेटच होतो आपण ऑलमोस्ट 15-20 मिनटं. आता आपल्या घ्यायचं आहे लेफ्ट. वाजले आहेत 9:30 आणि पुढे आपण कुठे नाश्ता वगैरे करू, कारण प्रचंड प्रमाणाची भूक लागली आहे आणि काल आपण इतकं काय खाल्लं नव्हतं त्यासाठी. हे बघा हा लेफ्ट आहे. राईटला तुम्ही राजापूर वगैरे जाऊ शकता, आणि राईटचा रोड तर हा चुम्मेश्वर एक नंबर रोड आहे राईटचा. मस्त रोड आहे, एक नंबर रोड हवाला. आपल्या घ्यायचं आहे लेफ्ट. लेफ्ट बघा देवरुख 23, कोल्हापूर 92, साकारपा 9, रत्नागिरी 43. हा ॲक्च्युली रत्नागिरी कोल्हापूर हायवे पुढे आपल्याला लागेल आता. हे बघा इकडे पण ब्रिजचे कामं सुरू आहे बघा प्रचंड प्रमाणात. आपला हा वाला आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवे. तर लेफ्ट मारली की तर पाली आपण मुंबई गोवा हायवे जाऊ शकतो तिकडून, पण आपण चाललो आहे देवरुख मार्ग. आता जसं आपण पुढे येतो रस्ता सध्या तरी बरं आहे, साईडला पुन्हा दगडी असं टाकून ठेवले आहेत रस्ता कामासाठी. अरे बाबा काय करतो कोणास ठाऊक, एवढी का घाई आहे त्याला. हल्ली श्रवण काय सुटली याच्या आईला. तर काय ट्रकवाला ऑर्डर करता त्याला फुकूट चायला, जर कंट्रोल सुटला भेटला त्याला आपण जायचो. येडं झाले एक सरळ बघा रस्ता पुन्हा दुरात होतो इकडे बघा. पण जो रस्ता आपण जातो तो बरा आहे, एवढा काही खराब नाही आहे. म्हणजे गाडी सांभाळून चालवा, कारण पूर्ण ओलं वगैरे असतं ना त्यासाठी. हा बघा एक नंबर. बापरे काय खोदलाय बघा तू. अरे देवा हा रस्ता बघा म्हणजे कसा आहे. अरे शूज झाले ओले माझे खराब चायला. आता आपला तो लेफ्ट येईल. हो बघ ना तिकडून गेला तो. हम भी है जोश में. तो गावचं बरं रस्ते माझे त्याला. अरे हे रस्ते बघा, हे रस्ते दगड आहे दगड आहे चायला. अच्छा मारी टोपी. नाही संपले. हो पुढे परत दगड आले.
चला आता इकडून आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट आपण जातो देवरुखला आणि स्ट्रेट आपण जातो कोल्हापूरला, म्हणजे आंबाघाट स्ट्रेट आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट. हे बघा देवरुख 16 किलोमीटर, मार्लेश्वर 22 आणि संगमेश्वर 32. हां आता हा रस्ता तर एक नंबर आहे, चुंबेश्वर आहे, काय टेन्शन नाही आहे. फक्त वेडी वाकडे वळणं आहे, जरा ते सांभाळा. तो बघा डॅम आहे तिकडे एक, त्या मोरबे डॅम, मोरबे धरण, इकडे गेलो होतो शूट करायला. हां तू नाही, मी आणि आई गेलो होतो. आई खालपर्यंत वरपर्यंत आली होती, आलो विचार कर. हा बघा इकडे नाही, गाडी लांब पाका तिकडे ताजवरती यायला लागतं. हा बघा इकडे, हा बघा डॅम, हा बघा मोरबे धरण. जे मी तुम्हाला धरण दाखवलं ना ते मोरबे नाही, मोरडे धरण, मोरडे. तिकडून खाली रस्ता होतो गावातून, एकदम स्ट्रेट आपण जाऊ शकतो तुम्ही, पण गाडीचं लांब पाक करावं लागते, म्हणजे बाईक तरी. आणि मोठी गाडी तर ऐकून खूपच लांब पाक करावं लागते. बाईक तरी फूट पण जायचं थोडीफार तरी. तसं आहे. त्याचा व्लॉग मी वेगळा केला आहे, नक्की जाऊन चेकआउट करा. खूप आधी केला आहे, तर मी आणि आई गेलो, दोघं गेलो होतो. तर आता इकडून एक राईड गेलं की आपण जातो मार्लेश्वरला. मार्लेश्वर इथून 18 किलोमीटर राईटला, संगमेश्वर 18 आणि साखरपा पाठी 16, इथून मार्लेश्वर आहे. आपलं देवरुख, सुंदर देवरुख, क्या बात, एक नंबर. हे त्याचं घर आहे. हां आता असेल तो घरी, पण आपण निघूया पुढे. हां येस, सन्मुख हाय आणि सन्मुख बाय. काय स्कूल आहे नाही, PS बणे इंटरनॅशनल स्कूल, मोठीच्या मोठी आहे. इकडे मंदिर आहे बघा सुंदरचं. आणि इकडे ना स्पीड ब्रेकर खूप आहेत, कारण गावं लागतात त्यासाठी. फायनली एक हॉटेल सापडलेलं आहे, कारण भूक पण जोरात लागली. 10:30 वाजलेले ते बघा. हॉटेल कोकण स्वाद. हा क्या बात आहे, नाव पण मस्त, हॉटेल कोकण स्वाद. गाडी आपण जरा साईडला पार्क करू आणि बसून घेऊ. चला, बाटली आपल्याकडे आहेच, पाण्याची टेन्शन नाही. चांगलं आहे हॉटेल. हां मस्त आहे, बसायला पण सोय चांगली केली आहे. तर आपलं आंबेड पाव आलेलं आहे, दिसतं तर यम आहे. आणि आम्ही सांगितली आहे डोसा, हा ना का वडापाव खाऊन झालेलं आहे. आम्ही सर तुझ्याशी आम्ही आंबेड पाव खातो आहे. चला खाऊया आणि मग भेटू तुम्हाला मोटरबॉक सेटअपमध्ये. चला मग म्हणजे आपण हॉटेल कोकण स्वादमधून निघतोय नाश्ता पाणी करून. चांगला होता, आंबेड पाव मस्त होता, आमचा डोसा पण चांगला होता, चहा एक नंबर होती. हां आता जरा पोटात गेला तर जरा बरं वाटतंय, पण उन्हाने आपण होणार हैराण फॉर शुअर. पहिलं म्हणजे पेट्रोल भरायला पाहिजे, पेट्रोल खूप खाली होत चाललं आहे. तर आता संगमेश्वर राहिलं 8 किलोमीटर. त्याच्या आधी संगमेश्वरला पोहोचच्या आधी पण असे वेडेवाकडे वळणीवर रस्ता आहे आणि थोडा अरुंद रस्ता आहे. जे आपण लेफ्ट मारतो साखरपा तिकडे ना, तिकडे पण असेच वेडेवाकडे वळणं वगैरे आहेत आणि एंडिंगला पण मिळतात तुम्हाला. रस्ता चांगला आहे, पण गाडी तरी जपून चालू आहे. तर इकडे शाळा सुटली आहे वाटतं, का भरली आहे? नाही सुटली एवढं लवकर सुटली. आज वार काय आहे? शनिवार. हां हावडे, शनिवार. हां हावडे. मंडळी 11:20 झालेत आणि आता आपण येऊन पोचले संगमेश्वरला. हे बघा अजून आलं नाही, म्हणजे पुढे राईट मारलं की येऊ. तर का ते 8:30 निघालो आपण, 9:30, 10:30, 11:30, 3 तास का लागले? कारण आपण 2 ठिकाणी थांबलो नाश्ता पाणी करायला, म्हणून थोडा आपला अर्धा पाऊण तर आपल्याकडे दुकानचा गेला, त्यासाठी आपल्याला टाईम लागला. नाही तर आपण युजली 2-2.5 तासामध्ये संगमेश्वर गाठतो. आणि मुंबई किंवा हायवे आला तरी पण थोडा टाईम लागतो. फक्त प्रॉब्लेम आहे की असा जाम बेकार आहे. इकडे पण कसं आहे ना, हा बघा संगमेश्वरचा बस स्टॉप आहे या साईडला, ST थांबा संगमेश्वर. पण इकडे पण आता कसं आलं आहे, इकडे ते कोल्हापूर रत्नागिरी हायवेचे कामं सुरू आहेत, तिकडे पण आता थोडंफार खराब मिळाला, ते तुम्हाला दाखवलंच आहे. प्लस पुढे देवरुखला आपण पुढे देवरुखला आपण लेफ्ट मारतो फ्रॉम साखरपाना, तिकडे पण रस्ता स्टार्टिंगमध्ये खराब आहे, मध्ये खराब आहे, अशी अवस्था आहे. आता कसं झालं आहे, तिकडचं हायवेचं काम असल्यामुळे ना, अरे गाडीकडे हायवेचं काम असल्यामुळे मोस्टली सर्व इकडून जातात. पैसा झाला ते आता टर्निंगला बघा, रस्त्याची हलवं टर्निंगला. आणि प्लस इकडे ब्रिजचं काम सुरू आहे ना, हे बघा इकडे पूर्णपणे ब्रिजचं काम सुरू आहे. हा ब्रिज पुढपर्यंत आला, पहिला ब्रिज पाठी होता,
हा ब्रिज फुटपर्यंत आला बघा, म्हणून इकडे खूप ट्रॅफिक होतं बघा. ते बघा, हा बघा, हा ब्रिज आला फुटपर्यंत. हा ते ह्याला पण मेपर्यंत याला संपवले कोणाच ठाऊक कामं. हे बघा, हो 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 हो, सर्वीकडे जोरजोरात कामं सुरू आहेत ब्रिजचे. हा हा, पाठी लाईनच लागले यार. हे बघा, च्या मारे फुल जाम होतं यार. संगमेश्वर सोडल्यावर पण थोडेफार रस्ते खराबच आहेत. प्रॉपर रस्ते कुठे माहिती आहे? संगमेश्वर हे आहे ना रेल्वे स्टेशन, त्याच्या पुढे रस्ते प्रॉपर चांगले आहेत. झाडे बघायचे ब्राऊन ब्राऊन झाले सर्व धूळ माटेने, फुल ऑन ब्राऊन ब्राऊन. इकडे वरती आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन. आहे बघा इकडे, आता नवीन केलं, फुल ऑन नवीन केलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन. पहिलं खालून दिसायचं नाही, आता खालून दिसतंय बघा. सही आहे रे, संगमेश्वर रेल्वे स्टेशन मस्त केलं आहे. अजूनपर्यंत असाच रस्ता आहे, एक नंबर रस्ता आहे. तिकडचा रस्ता काम चालू आहे, इकडं रस्ता आणि इकडं रस्ता ओपन ठेवला आवन जावन ना. पण रस्ता चांगला नो डाऊट, पण तरी पण आता सपाट नाही आहे, वर खाली आपली गाडी हलतेच. त्याच्यामुळे काय होतं, स्पीड मेंटेन थोडं कठीण पडतं. प्लस अशी टर्निंग वगैरे पण आहेत, त्याची ऑटोमॅटिक स्पीड जरा कमी होते. आणि आता जायच्या गाड्या खूप आहेत बघा, कारण की आता सुट्ट्या पडल्यात ना 30 आपला रायडर बघा केवढे आहेत. तर मंडळी, आता ते सूर्यप्रकाशामुळे किती वाजले कळतच नाही चायला. किती वाजले मुजरी? 12:30. लवकरच बघते बा. आरवळीचं तिकडे कुंड आहे, त्या साईडला मंदिर आहे आणि खाली कुंड आहे. 11:50 झाले आणि आपण आता येऊन पोचले आरवळीला. रायडर पे रायडर जा रहा है भाई. आणि इकडे तर कुंड आहे खाली, तिकडे त्या साईडला खाली. नेहमी विचार करतो की यार कुंडाला आपल्याला जायचं पण कधी होतच नाही जाणं कधी. असुर्डे क्रॉस करतो, असुर्डे वाजले बरोबर 12. 2.5 किलोमीटर, चिपळूण 17, पनवेल 245. चलो सावर्डे. इकडे तुम्हाला अशा हायवेला गुरं वगैरे पाहायला मिळतील, मधून पण जातील. पण जेवढं मला कर्नाटकमध्ये एंटर केल्यावर जास्त गुरं मला तिकडे अशी रस्त्यावर पाहायला मिळाली. प्लस मध्ये मध्ये पण खूप सारे दिसले, तर थोडं मला कोकणात दिसत नाही. तर आफ्टर कर्नाटक ते गाडी जपूनच चालला. हे बघा असे मध्ये मध्ये धावतात. थांबा जरा, हॉर्न मारू नका, नाही तर परत पॅनिक झालं ना प्रॉब्लेम होऊन जाईल. साईडनी गपचूप चला. तो बघा काय खेळतात ते हायवेला, वा सही आहे. हो काय टर्न आहे बघा ना, एक नंबर टर्न आहे बघा, कडाक. हो क्या बात आहे. हा पूर्ण लँडस्केप एक नंबर आहे इकडचा बघा ना. हा कडक 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 मस्त हिरवगार झालं आहे बघा ना. पावसाचं चुंबेश्वर असतं नो डाऊट. आता पण खूप छान दिसतंय. तर मंडळी 12:18 झालेत आणि फायनली आपण येऊन पोचले चिपळूणला. आणि इकडे हायवेला मंदिरं खूप सुंदर आहेत. म्हणजे ॲक्च्युली कर्नाटकमध्ये गेलो होतो ना आम्ही, त्या हायवेचे मंदिरं खूप छान आहेत. पण आम्ही ह्या मार्गाने गेलो ना, लाईक NH66 गेलो आपण, बँगलोर हायवेने नाही गेलो. त्यामुळे काय आलं, तिकडे मंदिरं कमी आहेत. आपण जेव्हा मी रामेश्वरमला गेलो होतो ना, तेव्हा मी बँगलोर हायवेने गेलो होतो ना, तिकडे 101 मंदिर आहे ते रामेश्वरम. खूप मंदिरे खूप मंदिरे आम्ही पाहिली हायवेची, खूप सुंदर आहेत. इकडून काय होतं, आणि प्लस तिकडून टोल जास्त आहे, इकडून टोल खूप कमी आहे. मला टेल मँगलोर मला 4 का 5 टोलच लागले. आणि त्या साईडने गेलं टोल तुम्हाला खूप लागतात. पहिलं कुठे थंडा घेऊ बाबा, आमच्या मॅडमला बायकोला थंडा पाहिजे, थंडा. बायकोची इच्छा पूर्ण कराल तर खुश राहाल. आता 8 ते 9 किलोमीटर नंतर येईल खेड. वाजलेत मग किती वाजले, 1:30 वाजले, 1:10 वाजले, 1:10. आणि आता आपण ऑलमोस्ट येऊन पोचू खेडला. आणि इकडे टोल गेट लागला, टोल गेट जो बंद आहे, जो बंदच ठेवा.
हायवे पूर्ण होईपर्यंत. आता फालतूमध्ये मार खाल. आयशो मार टोपे. भोसले घाट सुरू. भोसले घाट एक नंबर आहे. चुंबेश्वर घाट आहे. कामते घाट एक नंबर आहे. परशुराम घाट एक नंबर. तेव्हा मध्ये मध्ये खड्डे वगैरे आहेत. आणि आता आपला कशेरी घाटचा काही संबंध येतच नाही, कारण तो आपल्याला बोगदा लागतो. मग निवडी घाट जो लागतो तो पण आता संबंध येत नाही, कारण आपण देवरुख मार्गाने आलो. आणि त्यानंतर पुढे आपला लांजा जो घाट आहे त्याचा पण संबंध येत नाही, तो पण आपण देवरुख मार्गाने आलो. इकडे आहे खेड रेल्वे स्टेशन. कुठे गेलो हे बघा खाली. हे बघा खाली इकडे खेडचं रेल्वे स्टेशन. हा राईट आहे, तो जातो आपला कशेरी घाटाकडे. हा राईट, हा जातो कशेरी घाटाकडे. आपण घाट कोण रस्ता कोण घेतच नाही आता. हां, वरती एक मठ आहे आपल्या स्वामींचं. जर तुम्हाला तिकडे जायचं असेल मग तुम्हाला घाटाचं घ्यायला लागेल, कारण कशा इकडून ते मठ लागत नाही. इकडून आपण डायरेक्ट बाहेर पडतो कशेरी घाट. त्यासाठी तो बघा टनल. दुसरा टनलचं काम चालू आहे अजून, आणि एकच टनल ठेवलं आवण आणि जावनला. टनलच्या इकडेच असतो जरा खराब. मारी टोपी. बरोबर टनलच्या बाहेर रस्ता खराब आहे. गाडी आरामात चालवा. तर हे 2 टनल आहेत. फारच बोललेला बोगद्यामध्ये काम चालू आहे, वाहने सावकाश चालवा. बरं, ओके. हां हां, काय थंड वाटतोय. आपण जरा लाईट लावा, लाईट. फायनली वी आर आउट ऑफ द बोगदा. चला. अरे रे ऊन बघा आता, परत ऊन, कडक ऊन रे देवा महाराजा. आता महाडपर्यंत म्हणा किंवा माणगावपर्यंत सुद्धा म्हणा रस्ता असाच आहे. मस्त आहे. ब्रिजवर ब्रिज आहेत, छान रस्ते आहेत. आता 4 पदी मोठे रस्ते आहेत, पण तरी पण काय काय ठिकाणी असे वरती खाली आहेत. मध्ये मध्ये पॅचेस खराब असं नाही म्हणता येणार, पण असे पॅचेस आहेत. ते बघा, असे सपाट रस्ता नाही आहे. तर आपण मंडळी आय थिंक 3ला 10 मिनटं आणि आपण येऊन पोचलोत माणगावला. हे ट्रॅफिक लागलं म्हणजे माणगाव असं चायला नफडत आहे. हां, इथे पाणी घेऊया आपण. पाणी, थंड पाणी घ्या, जरा गरज थंड पाण्याची. तर मंडळी आपल्याकडे थांबलो होतो ना, फक्त पाणीभर थांबलो होतो, पण उद्या थांबलोच आहे. चहा मारू. अमून सांगितले मॅगी. थोडीफार भूक आहे, पण खायची ॲक्च्युली इच्छा नाही, सिरियसली बोलतो. कारण गरमी एवढी आहे ना, खूप गरमी. अख्खा आपल्या सिरीजमध्ये ही गरमी खूप जमली आपल्याला, खूप म्हणजे खूप. हां, म्हणजे एवढी गरमी मँगलोर साईडला म्हणा की कोकण साईड आपण सुरू केली होती तेव्हा पण इतकी नाही लागली जेवढं आज लागली. आय डोंट नो बाय, मुंबई गोवा यायला साला गरमी लागते असं पडत. खूप कंटाळली. आणि गाडीने काय परफॉर्मन्स दिला आहे. 1900 पण दिलं आहे. त्या हायवेला 115, 120. ते पण एवढं सर्व सामान घेऊ ना भाई, काय पण बोला, सिरियसली बोलतो, एक नंबर. तर मंडळी इकडे आपला ऑलमोस्ट हाफ एन आवर गेला. आपण गरजेचं होतं. इकडे आपण महालक्ष्मी स्नॅक्स सेंटरमध्ये आपण मस्तपैकी यांच्याकडे भजी खाल्ली, नंतर भजी मागवली. गरम गरम मस्त बटाटा भजी होती. हा हा हा, टेस्ट खूप छान होती. पहिला आम्ही मॅगी खाल्ली, ती टेस्ट चांगली होती. मग त्यानंतर चहा पिलं, ती चांगलं होतं. सर्व चांगलं होतं, एक नंबर होतं. इंदापूरच्या बरोबर आधी महालक्ष्मी स्नॅक काउंटर, महालक्ष्मी स्नॅक सेंटर. आता निघूया. आता काय थांबायचा विचार नाही करत आपण. जेवायचं आपण मस्त जेवलो, काही टेन्शन नाही. पुढे आपण ज्यूस वगैरे किंवा थंडा वगैरे बघू जमलं तर. हां, आता पेट्रोल थांबव, खाली पाठी घ्या. हां, खेच. तर वाजले 4:15 आणि आपण पोचलो कोलाडला. आणि कोलाडला इकडे बरोबर मधोमधच असं मजबूत कामं सुरू आहेत. आणि साईडला रस्ता ठेवला आव्हान जावनला, आणि तो पण सारा नीट नाही. काय काय ठिकाणी नीट आहे, काय काय खराब आहे, अशी अवस्था आहे. मंडळी वाजल्यात 5:05 आणि आपण पोचलो डोळवीला. डोळवीचा बाजूला ब्रिज जो आहे, वडखलचा ब्रिज आहे. खालून आपण जातो अलिबागला. आणि राईटला म्हणजे खालून गेलं की राईटला अलिबाग, लेफ्टला वडखल आहे. आणि हा तो ब्रिज आहे. तर आपला मेन इश्यू येतो, आणि इकडे ब्रिजला मधोमध रस्ता खराब आहे. तर साईड से जाओ. ते बघा, मधोमध रस्ता खराब आहे, साईड से जाओ. खारपाडा. तर मंडळी 5:30 झाले आणि आपण येऊन पोचलो खारपाड्याला. आणि हे खारपाड्याचं ब्रिज आहे. तिकडून तुम्ही ब्रिज क्रॉस केल्यावर तुम्ही लेफ्टनी सुद्धा चिन्नर मार्गे जाऊ शकतात. पण तो काय काळोखात जरा तो अवॉइड केला जरा, कारण पेट्रोल पंप बरोबर मधोमधच आहे.
आणि पुढे सुनसान वगैरे पण असतं, म्हणजे त्याच्या कर्नाळा बरं पडतो. तर आता काय कर्नाळचा रस्ता पण खूप छान झाला आहे, जास्त काही फरक पडत नाही. पण चिंदन मार्ग आपण गेलो तर आय थिंक तो बाहेर पडतो पाम बीच रोडला तसं. आता हा खारपाडचा टोल आणि क्रॉस केलं की पुढे येईल कर्नाळा, आणि कर्नाळा गेलं की मग येईल JN पेठी. तर मी काय करतो, मला कॅमेरा वगैरे बंद करतो आणि डायरेक्ट तुम्हाला आपल्या घरीच भेटतो, ते बरं पडेल. कारण हे मधला रस्ता मी खूप वेळ दाखवलेला आहे त्यासाठी, आणि चांगला रस्ता आहे, नो डाऊट चांगला रस्ता. कर्नाळा टेल JN पेठी वगैरे रस्ता खूप मस्त आहे. आणि मुंबईला गेल्यावर ट्रॅफिक दाखवण्याचा पॉईंट नाही. तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी आता घरी आपल्या. चलो. तर मंडळी आपण थांबलो होतो कर्नाळाचा, ब्रेक घेतला आपण. तर आपल्याकडे आपली फॅमिली भेटलेली आहे. आपलं नाव काय? सिद्धेश. मुंबई गेलं चालेल अलिबाग. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडतात ना? हो, खूप बरं वाटतं, खूप बरं. आरामात आपली ते असे जात होते, मला इकडे बघितलं थांबलेला, ते असे फिरून आले. थँक्यू सो मच आल्याबद्दल, खरं थँक्यू सो मच. म्हणजे टाईम काढला तुम्ही एवढा, तर खूप मोठी गोष्ट आहे. बरं वाटलं बाबा, थँक्यू. तर मंडळी फायनली 8-10 झाले आणि आपण येऊन पोहोचलो आपल्या घरी. सकाळी 8:30ला निघालो, तर 8 वाजता आपण आपल्या घरी टच केलेलं आहे. ॲक्च्युली सायनला आपण गुरुकृपा हॉटेलमध्ये आपण छानपैकी 2 समोसे खाल्ले, म्हणून थोडं लेट झालं, अर्धा तास. नंतर 7:30ला पोहोचलो असतो. बाकी प्रवास एक नंबर झाला, एक नंबर. शाबाश, आलो आपल्या पार्किंगला. फायनली वी हॅव कम्प्लीट आवर सेकंड राईड. फायनली आपली पुआ धावत आलेली आहे, फायनली भेटलेली आहे. फायनली तर कुकी पण आली माझी, ती कुकी पण आली. अरे चोरा माझ्या कुकू माझ्या कुकी पण आली भेटा आपल्याला. ही आमची कुकी आहे. हाय बेबी. पिल्ली झाली 4 आहेत ना? मोठी आली का तू 4 दिवसामध्ये? मोठी आहे ना तू? गुगू माझी गुगू. चला आता आपण सामान काढायचं आपल्याला. आपलं सामान बघा केवढं आहे, अजून तर टॉप बॉक्स काढायचं बाकी आहे. फायनल आई आले. हाय ग. हा आणि मी मागं बघितलं हे कवा आला पाठीमागं तू, आणि जरासा वाचला म्हणजे काय तुझी समोर पाठी आहेत. मी नाही पाहिजे. फायनली आपण आपल्या घरी पोहोचलो आहोत. फायनली. तर मंडळी फायनली आपण घरी आलो, आईला भेटलो, स्पृहाला भेटलो, आणि आता स्पृहाने खास लिंबू सरबत केलेला आहे आपल्यासाठी. एक नंबर होते, एक नंबर. खूप छान सॉलिड जमलो. आजचा प्रवास खूपच एकदम थकावट आला होता. आज कुठे आपले शोल्डर बिल्ड दुखायला लागला, सिरियसली बोलतो, खूप दुखायला लागलं. कारण आपल्याकडे ऊन खूप आहे, रस्त्यावर बेकार होते, पुढे वाट लागली. आणि यानंतर तो पाहायला मिळणार आहे आपला किती खर्च झाला, आपण कुठे स्टे करा. इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग असणार आहे आपला कोकण कुशल राईड. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूपच छान आपली ट्रिप एंड झालेली आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.